शिवसैनिकांना नवी उभारी देण्यासाठी आणि पक्षातली पडझड थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या दौऱ्यांवर दौरे करतायत। अशातच आदित्य ठाकरे काल भिवंडीमध्ये होते। यावेळेला त्यांच्या हातातलं शिवबंधन गायब होतं। शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना आणि पक्ष सोडणार नाही असा बॉन्ड लिहून घेणाऱ्या ठाकरेंच्याच हातातून शिवबंधन गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। आणि हाच धागा पकडून आता शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनीही आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे। आदित्य ठाकरे हेच शिवबंधन विसरलेत, त्यामुळे त्यांनी भेटण्याची परवानगी दिल्यास मी स्वतः त्यांना शिवबंधन बांधेन असा टोला कांदे यांनी लगावलेला आहे। काल ज्या वेळेस मी आणि माझी बायको आम्ही दोघं बसलो आणि साहेबांचं भाषण ऐकत होतो, त्यावेळेस आमच्या दोघांच्याही असं लक्षात आलं की दुर्दैवाने साहेबांच्या हातामध्ये शिवबंधन नव्हतं। मला असं वाटलं, मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, मी पूर्ण वेळ बघितलं, तर साहेबांच्या हातामध्ये जे शिवसेनेचं प्रतीक आहे, जे हिंदुत्वाचं प्रतीक भगवं, तेच आदित्य साहेबांच्या हातात नव्हतं। मला वाटतं आदित्य साहेब काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या नादाला लागून आपलं शिवसेनेचं शिवबंधन विसरले की काय, भगवं विसरले की काय, हिंदुत्व विसरले की काय, असं झालं असेल तर साहेब भेटले तर मी माझ्या हाताने साहेबांना शिवबंधन बांधेल। एक शिवसैनिक एका नेत्याला शिवबंधन बांधू शकतो, तितके अधिकार बाळासाहेबांनी दिलेत। नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी भेटीची आपल्याकडे वेळ मागितली आहे। चालेल ना, पण आता इथे मंदिराच्या परिसरात राजकारण नको, कारण आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं। ते पण त्यांनी भेटीची वेळ मागितली, आपण त्यांना भेटू ना, निश्चित भेटू। त्यांनी मातोश्रीवर पण यावं, भेटू। कधीच त्यांनी- कोणासाठी दरवाजे बंद केले नव्हते। शिवबंधन बांधून सुहास कांदे यांनी तरी काय